नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तद्विप्रकाशं च व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमतास्य श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादं शिष्यम् शंकराचार्यं केशवं बादरायणं सिद्धभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यपूर्णं चिदानन्दं गुरुं ब्रह्मनमामि ईश्वरो श्री सद्गुरुनाथ महाराज श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवतीर्थ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी नारायण तीर्थ देव जी महाराज की जय। परम पूजनीय आद्य गुरु श्री स्वामी नारायण तीर्थ देवजी महाराज यांचा आज अक्षय तृतीया हा दीक्षा दिवस आहे। हा दिवस आपल्याला फार भाग्याचा दिवस आहे, कारण ही जी तिथी आहे अक्षय तृतीया, जिला आपण मराठीमध्ये आपल्याकडे आखाजी म्हणते, ही आखाजी किंवा अक्षय तृतीया क्षय न होणारी तिथी आहे, झिजत नाही। बाकी तिच्यामध्ये घट होतो, वाढ होते, काही वेळांची तिथी जडत जाते, त्या दिवशी तिथीच नसते ती। ही अक्षय तृतीया अशी तिथी आहे की पंचांगामध्ये ती कधीही घटत नाही, वाढ होत नाही, मृत होत नाही, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं गेलेलं आहे। आणि म्हणतात सूर्यदिवस अक्षय होत नाही असा म्हणजे ती झिजत नाही। अशा दिवशी आपल्या विशेषतः आपल्या देशामध्ये हिंदू समाजामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं। आपल्याकडे एक प्रथा आहे कीर्तन घडण्याची। आपल्या घरामध्ये जे आपल्या घरातले वडील माणसं गेलेले असतात त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। त्यांना आपण पुतळ घालतो, जीव घालतो, दुसऱ्याला बोलून, हा पहिली प्रथा आहे। ही जशी आता संसारातली प्रपंचाची आपली प्रथा आहे, तशी आपली परमार्थाची ही प्रथा आहे की आपले जे पूर्वज आपल्या मार्गातले सद्गुरू ज्यांच्या कृपेनं हा मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे, हे आधी करू शकत नाही, त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण आपण त्याच पंथातले, त्याच साधन मार्गातले प्रवासी आहोत। त्यामुळे आपल्याला परमपूजनीय
आद्य सद्गुरु स्वामी नारायण केशरी महाराजांचं पूर्ण स्मरण करायला सांगितलं. त्यांच्या जीवनाबद्दल आज आपल्याला थोडस सांगण्यापूर्वी असं बघा की आपल्या देहाला जी इंद्रिय आहे नाम कान ते हातल तेव्हा आपल्या देहाला जी इंद्रिय आहेत नाम डोळा कान हात पाय ही देहाच्या बाहेर आहे आणि देहाच्या बाहेर असलेली ही सगळी इंद्रिय आणि त्यांचे विषय हे जगामध्ये आहेत. ही गप्प बसणारी काय ही सगळ्या तिच्या अंगामध्ये तर इंद्रिय आणि त्यांचे विषय हे बहिर्मुखी आहेत, बाहेर आहेत. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये असलेली 4 इंद्रिय जे सूक्ष्म इंद्रिय आहेत त्यांची गती या इंद्रियांना होते आणि ही इंद्रिय जगाकडेच वाहतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आता बघा तुम्ही जर इंद्रियांची वृत्ती बाहेर आहे, इंद्रिय सगळे जगाकडे वाहतात, त्यांचे विषय बाहेर आहेत. आता आपल्याला जगामध्ये असाच देव मिळाला जो बहिर्मुखी आहे. बहिर्मुखी म्हणजे काय करतो तो आपल्याला एखादं लांब देतो, घरामध्ये माळ घालतो, टाईट बांधतो, काय नाना प्रकारचे असे प्रकारे दिशा देण्याचे. कल्पना करा ह्या बहिर्मुखी अशा जगामध्ये बहिर्मुखी इंद्रियांनी आणि बहिर्मुखी गुरु मिळाला तर सगळं जीवन त्या माणसाचं बहिर्मुखी असं बोललं जात. त्याला अंतरात कधी जायला मिळत नाही आणि अंतरात गेल्याशिवाय आत्म्याचं सुबूत कळत नाही. बाहेर किती हिंदा तू जगामध्ये किती तीर्थयात्रा करा, काय करा, दादा करा, परंतु त्यामुळे आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही, आत्मस्वरूप कळत नाही, आत्मस्थिती लाभत नाही, समाधी लाभणार नाही. म्हणून आपल्याला मिळालेले जे गुरु आहेत आपल्या मार्गाला हे असे अंतर साधना देणारे गुरु आहेत. आपली जी साधना आहे ही अंतर्मुखी साधना आहे. आपल्या साधनेने दीक्षा होते आणि त्या दिशेने गुरु त्याची जागृत शक्ती आपल्या शक्तीला जागून देतात आणि नंतर मग आपल्याला अनेक प्रकारच्या सुंदर क्रिया होतात, आनंददायक क्रिया होतात आणि त्या क्रियाचा विकास होत आपल्याला समाधीचा अनुभव येतो. असा हा जो प्रकार आहे आपल्या साधनेचा उच्चतम प्रकार असा इतर साधनेमध्ये नाही, इतर साधना तशा नाही. तेव्हा आपल्या या सद्गुरूंचा परिचय, नारायण केशरी महाराजांचा परिचय तर ऐका तुम्ही. हे आपले आधी सद्गुरू पूज्य श्री नारायण केशरी महाराज यांचा जन्म 1870 साली झाला. हा जो बांगलादेश आहे ना तो पूर्वी आपला बंगालचाच भाग होता. हा भाग आज पश्चिम बंगाल आपल्याकडे आहे, पूर्व बंगाल तिथे पाकिस्तानात गेलेला आहे आणि तो स्वतंत्र राष्ट्र झालेले आहे. आज
तर त्या राष्ट्रामध्ये पूर्व बंगालमध्ये मांडोसाल नावाचं गाव आहे, छोटं गाव आहे, फरीदाबाद नावाचा जिल्हा आहे. त्या मांडोसाल गावी यांचा जन्म झाला 1870 साली. त्यांचं जन्म नाव ठेवलं विप्रदेव शर्मा. यांचा जन्म झाला 1870 मध्ये कोजागिरी पौर्णिमेला जन्म झाला. कोजागिरी पौर्णिमेला झाली. यांचे जे वडील होते कारिणीचरण, नाव काय होतं कारिणीचरण गंगोपाध्याय यांचं आडनाव होतं. मातेचं नाव होतं नवदुर्गा. ह्या कारिणीचरण आणि नवदुर्गा या जोडप्याला बरेच वर्ष निर्माण होत. ब्राह्मण कुटुंब फार भक्ती करणारा देवाचं घरात निर्माण होत नव्हतं. तेव्हा एका सत्पुरुषाने त्यांना भेट दिली आणि त्यांची पूजा वगैरे केली आणि त्यांनी आशीर्वाद दिला की तुला पुत्र प्राप्ती होईल. त्याप्रमाणे त्यांना पुढे पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव त्यांनी विप्रदेव ठेवलं. पुढे या विप्रदेवाला त्यांनी पुढे कालीकिशोर लिहायचं. त्यांचं मूळ नाव आहे कालीकिशोर. हे कालीकिशोर अतिशय भाग्यवान पूर्वजन्माचे योगी होते. पूर्वजन्माचे योगी होते याची एक छोटीशी अशी कथा आहे की ते एकदा 7-8 वेळेचे झाले रांगायला लागले होते मकराचे. असं कुठला तरी सण होता बंगालमध्ये आणि त्या सणाला शेतामध्ये घेऊन जातात पोरांना. असे जवळपास शेत असतात. बंगालमधली शेती कशी असते माहिती का? बंगालमधली शेती खोलगट आहे आणि समुद्रवर आहे. त्या शेतीमध्ये सतत पाणी फिरलेलं असतं आणि म्हणून तिथं तांदूळ छान पिकते. तर ते पावसाळ्यामध्ये तुडून भरलेलं असतं शेत. तर ह्या पोरींनी खेळायला गेल्या पोराला घेऊन गेले. आता आणि त्यांनी त्या एका झाडाच्या बसून दिलं आणि त्या खेळायला लागले. आता पोलीस आहे तरी आई त्यांना सांगत होती बरं जायचं ध्यान द्यावे बसला परंतु खेळता खेळता पोलीस तेव्हा पाण्यामध्ये चाललं गेलं आणि पाणी किती होतं त्या ठिकाणी छाती जायचं पाणी होतं त्या ठिकाणी. त्या पाण्यामध्ये जाऊन पडलं. मुली खेळत राहिल्या. तिचं लक्षच नाही. थोडा वेळ लक्ष गेलं पाहतात आता किशोर गेले कुठे. तिकडे शोधायला घाबरल्या मुलीला ओरडायला लागल्या. तेव्हा तो हळू पाण्यात आला. आता कल्पना करा 8-10 महिन्याचा मुलगा गळ्याभर पाण्यामध्ये खाली जातो आणि बराच खाली पाण्यामध्ये घुसून नंतर पोरीच्या आरडाओरडाने काहीतरी देवी चमत्कार आहे हा कसा वाचला असेल. तसं नाका तोंडात पाणी गेलं विचार त्या पोरीने बाहेर उडू काढला त्याला घरी आल्या त्या सांगायला. असा हा गळ्यात पडलेला राजपुरी जन्माचा वाचला. लागलेली भाग्य ते लागले म्हणून आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे. असे हे जे
काळी किशोर आहेत, यांना शिक्षण मोठे झाले ते घरचे अतिशय गरीब दारिद्र्य होत. ब्राह्मण कुटुंबात त्यामुळे पैसा भयंकर गरिबी, त्यामुळे यांचे शिक्षण काही झालं नाही. मराठी 6वी इयत्ता, इंग्रजी 6वी इयत्ता, तसं बंगाली 6वी इयत्तेपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. बस पुढे त्यांना निराळ्या प्रकारची कामं करायला लागत असे. पुढे मोठे झाले 12 वर्षाचे. 12 वर्षाचे झाल्यानंतर त्या कालामध्ये बालविवाह होत असत. सगळ्या भारतामध्ये बालविवाहाची पद्धत आहे. आज ही पाश्चात्याची पद्धत आपण उचललेली आहे. ठीक आहे, कोणती घ्या तो चांगले घ्या. आपली बालविवाह पद्धत अशी सुंदर होती की लहानपणापासून त्यांचा जीव एकमेकांमध्ये मिळून जायचा. त्या बालपती पत्नीचा एकमेकांना ते लहान असल्यामुळे गुन्हा, तिरस्कार, अहंकार, बालविवाह आपल्याकडे उत्तम होते. अज्ञान होते त्यावेळेला, परंतु लहान मुलं चटकन आपल्याला एकमेकांमध्ये आवड झाली की पटकन ते प्रेम करतात एकमेकांना. असा त्यांचा बालविवाह झाला 12व्या वर्षी. पत्नीचं नाव सरोजिनी देवी होतं. सरोजिनी कमळकर किंवा कमळी नावाचं सरोजिनी नावाचं तिचं नाव होतं. मुलगी छान होती. विवाह झाला. हा मुलगा 12 वर्षाचा झाल्यानंतर सारखा देव पूजा भजन त्याच्यामध्ये रमायचा. नंतर त्या गावामध्ये येणारे जे कोणी साधू संन्यासी महात्मे असं त्यांना भेटायचा. त्यामुळे त्याला सारखं वाटायचं की आपण या महात्म्यांच्या सोबतीमध्ये राहावं. म्हणून एक दिवशी आईला त्यांनी सांगितलं, आई मी असं ऐकलंय की गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि मला गुरुच नाही मिळलं. आई म्हणाले, बाबा पुष्कळ लोक होतात आपल्या गावामध्ये, गुरु करून दे. कोणीतरी त्यांना सांगितलं होतं की योग मार्गाचा गुरु चांगला असतो. ते खेळत असत. योग मार्गाचा गुरु कोण मिळणार आहे? योग मार्गाचा गुरु आता आपल्याला कसा मिळणार? म्हणून ते तेव्हापासून जे जे महात्मे भेटायचे, संत यायचे, संन्यासी यायचे, त्यांना विचारायचे ते की तुम्हाला योग मार्ग माहिती का? आता सर्वच काही योगी नसतात. तेव्हा आईला त्यांनी सांगितलं, आई अगं ह्या गावामध्ये आता काही मला योगी असा विषय येत नाही, गुरु भेटत नाही. तेव्हा मी बाहेर जाऊन तपास करून येऊ का? आणि तू काय खोज आता त्याला बहीण झाली, भाऊ झाला, ते सगळं झालं. परंतु या मुलाला ती आई काही सोबत नव्हती. एके दिवशी घरामधूनच सगळं घेऊन गेला. आईला सांगून ठेवलं होतं की मला तर एकदा तरी बाहेर जाऊ दे कुठेतरी बाहेरच्या गावाला, तिथे मी गुरु शोधून काढेल. असा हा बाहेर निघाला तो त्याला गेला. माणूसा कुठे जवळजवळ 200 मैलाच अंतर त्या गावात आणि गेला. खिशामध्ये 8 आणे होते. त्या काळाचे 8 आणे म्हणजे 800 रुपये. 8 आण्यामध्ये प्रवास सुरू झाला त्याचा. काय 8 आणे किती दिवस होणार त्याला?
काही दिवस उपवास, काही दिवस काही काही खात घेऊन पोचला कलकत्त्याला. कलकत्ता मुंबई सारखं मोठं शहर आहे आणि त्याला काही पत्ते माहिती येत होता. भटकायचा इकडे तिकडे गावामध्ये काय तुझा पत्ता मिळाला. शेवटी एका छापखान्यामध्ये नोकरी लागली. छापखान्याची नोकरी म्हणजे काय, त्या छापखान्याच्या नोकरीमधून काय थोडाफार पैसा मिळायचा त्याला आणि तो त्या छापखान्यामध्ये झोपायचा. कशासाठी हे सगळं, आपल्याला गुरु पाहिजे आणि तो गुरु योग मार्गातला पाहिजे म्हणून बरं एवढे कष्ट कशासाठी. आपली काही प्रश्न आहे का अशी. काही दिवस कलकत्त्यामध्ये फिरला तर सांगतो. पुन्हा काही महिन्यांनी चुकलं घरी आईला बाबांना सारांनी जाणार आणि खाली किशोर कुठे गोळा करायची कुठे गोळा करायची कुठे गोळा करायची आवडून मुलाचा तुला मी आम्ही जाऊ देणार नाही. मग कशाच एखाद्या जमीनदाराकडे नोकरी टाकायचा. जसे आपल्याकडे सालदार असतात ना तसं सालदार काम करायला शेतीमध्ये. मला एकदा उठी आली. किती दिवस आपण असं करत राहायचं. पत्नीला सांगितलं की अगं बाई आता ह्या संसारामध्ये माझं मुलंच रमत नाहीये. मला मुलीच वाटत नाही या संसाराला. मला जाऊ दे ना बाहेर. कसे जाणार तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन. जो निघाला बाबा रात्री निघून गेला. आता तो भाकरीला हाल झालेले आणि कुठे गेला जगन्नाथपुरीला गेला. जगन्नाथाची त्या कालामध्ये फार प्रसिद्धी होते आणि आताही आहे. तेव्हा जगन्नाथपुरीला गेला. तिथं त्यावेळेला अशी संध्याकाळचीच वेळ होती. आरती झाली होती मंदिरामध्ये. आंघोळ झाला. घाण कपडे मरके शिवाय कपडे नाही आहे. अंगावरचे कपडे काहीतरी तिथं पांघरायला घाण झालेले कपडे. मंदिरातले पुजारी झाला दिलं. त्यांना असं वाटलं की तिथे शरीर आहे म्हणून तो त्याला हातून द्यायचे. मी ब्राह्मण श्रद्धासाठी आले. मला भगवंताचं दर्शन झालं. फार आनंद झाला. मला राहू द्या मला. तेव्हा तुमच्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पाया करायचा गाडी धरायचा आणि मला इथे राहू दे. पुजारी सगळं विचार करीत होतो. त्यांनी त्याला ठीक व्हायचं. आता बाहेर फिरून झोपत जायचं. बाहेर उघडा झोपायचा. असा काही दिवस गेले. त्यावेळेला त्यांना चंदन तलावाच्या काठी राहणारे झोपडीमध्ये राहणारे आपले आद्य सद्गुरू गंगाधर कृष्ण महाराज त्यांचा एक ब्रह्मचारी शिष्य कराली नावाचा. आता हे गंगाधर कृष्ण महाराज इतके महान होते इतके आलिप्त होते. प्रसिद्धी परांमुख होते. त्यांनी आपला कधीही परिचय कोणाला दिला नाही. फक्त असं काहीतरी करतो की ते
अयोध्येचे राहणारे होते, वाजपेयी घराण्यातले होते, ब्राह्मण होते, पण त्यांच्या चरित्राबद्दल त्यांच्याबद्दल कुठे काहीही उल्लेख माहिती. आता कुंडलिनी सरस्वती पुस्तक, त्यामध्ये थोडीशी असं माहिती मिळाली की त्यांना जो उद्देश झालेला आहे तो गोरक्षनाथ महाराजांनी दिलेला. द्वादश पीठांना गोरक्षनाथ महाराज भेटले आणि त्यांनी त्यांना शक्तिपात दिलेला. माहिती थोडीशी मिळते पुस्तकामध्ये, परंतु त्यांची दीक्षा कुठे झाली, त्यांनी साधना कुठे केली, ते इथे कसे काय आले, अयोध्येहून बदलापूरला ते चंदन तलाव नावाचा तिथे एक तलाव होता त्या ठिकाणी, त्या तलावाच्या काठी एक झोपडी बांधली, तिथं त्या झोपडीमध्ये ते राहायचे. त्यांचा जो ब्रह्मचारी होता करायली, तो त्यांना भिक्षा घेऊन यायचा, तो खायचा आणि गुरु महाराजांना खाऊ घालायचा, सेवा करायचा. असा हा करायली नावाचा ब्रह्मचारी गंगाधर किशोर महाराजांचा दररोज त्या मंदिरामध्ये यायचा, जगन्नाथाच्या मंदिरात यायचा प्रसाद घ्यायला. हा पोरांनी तिथे बसलेला असायचा, पडलेला असायचा. तर आपला कालीकिशोर हा बिचारा कालीकिशोर येणारा जाण्याला प्रत्येकाला नमस्कार करायचा, विशिष्ट ब्रह्मचारी पोशाखामध्ये असल्यामुळे त्याला नमस्कार घ्यायला. त्यामुळे तो खराडी म्हणाला की तो मुलगा असेल, हा आपल्या जरूर भेटून इथे पडलेला असेल. म्हणून त्याला सहज विचारलं, काय रे, काय नाव तुझं, कुठून आला, काय आला, सगळी माहिती त्याची विचारली. अरे गंगोपाध्याय तुझं नाव आहे, म्हणूनच तू इतकं भावना असं कसं काय होत. मग त्यांनी सांगितलं, महाराज मी इथं गुरु शोधासाठी आणि मला गुरु पाहिजे. मी फार भटकत जगन्नाथपुरीला बसलो आणि असं मला कळालं की जगन्नाथपुरीला अनेक आश्रम मठ आहेत. तेव्हा या आश्रमातल्या मठातल्या कुठल्या केस गुरुला आपण शोधावं आणि गुरु करावा. त्या करायला फार दया आली. त्यांनी सांगितलं, कालीकिशोर चल माझ्या बरोबर, मी तुला आमच्या गुरुची भेट घालून देते. मुला कशी विभागाने आणि तो त्यांना आपल्या गुरुकडे घेऊन गेला. महात्मे त्यावेळेला घालून बसले होते झोपडीमध्ये, समाधी बसले. कालीकिशोर गेला नंतर अत्यंत विषय बसलेला आहे. साधनेला झाला पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत घातला कालीकिशोरने. डोळे पडले महात्म्याने, कोण बाबा ते कुठून आला. सरांनी ते सगळं सांगितलं, असा असा मुलगा आहे आणि हा गुरु शोधासाठी भरपूर आहे. अरे बरोबर आहे, हा आपला शिष्य आहे. गंगाधर तीर्थ महाराजांनी सांगितलं की अरे हा बरोबर आहे, आपला शिष्य आहे. आणि तो म्हणाला, महाराज मी तुम्हाला आता गुरु केलेलं आहे. महाराज मी तुम्हाला गुरु केलेले, आता मला काहीतरी द्या, काहीतरी शिकवा. म्हणून पहिल्या दिवशी तर काही फार सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. आता यायला लागला तो, त्याला माहिती गेलं. दुसऱ्या दिवशी निष्ठुर
आसक्तम भ्राम्यादि बहुभाषितम विचार तर्काधिकारकम कनप्रिय या दुर्गुणांची रासच ही सगळी जो आपल्या मनातील भाव ह्याची मजबूत ठेवतो, त्याला जे काही करायचं असतं ना ते कधी उघड होऊ देत नसतो, उत्तर ठेवतो म्हणून आपला भाव आपला हेतू लपून ठेवून छळ करून दुसऱ्यांना लुटावतो. जो विश्वासघात करतो, समजा एखाद्या माणसाने त्याच्या काही गोष्टीवर विश्वास ठेवला तर अशा माणसाला तो विश्वासघात करून लुटावतो. उपकाराची फेड अपकाराने करतो. उपकार करत नाही, ज्यांनी उपकार केलेले त्याचा बदला तो अपकाराने देतो आणि त्याला शिक्षा देतो. कृतज्ञ असतो त्याला कृतज्ञ म्हणतो. गुप्त रहस्य प्रगट करतो. परस्परांमध्ये भेद पाडून झगडे लावतो. आपली दुर्गुणे जे सलोख्याने राहणारे बुद्धिप्रेमाने सगळे साधक येतात त्यांच्यामध्ये जाऊन अशा काही गोष्टी सांगतो की त्याच्या एकमेकांना यायच्या तो सांग त्याच्या कानात ते सांग त्याच्या कानात ते सांग असं विष केलं जात आणि त्यामुळे आपसामुळे जे ऐक्य साधकांमध्ये राहायला पाहिजे, साधनेमध्ये राहायला पाहिजे, तो विषय भाव एकतेपणाचा भाव हात मिळून झगडे लावतो. परस्परामध्ये भेद पाडून झगडे लावतो. पाप कर्मात लागलेला राहतो. त्याची जी कर्म आहे ती शुद्ध सात्विक आणि धार्मिक नीतीने करणं, अशुद्ध कर्म पाप कर्म करतात. असा पापी मनुष्य ज्ञानाचा अधिकारी होऊ शकत नाही. तसे जो आतताई असतो, आतताई म्हणजे अतिशय उतावळा, निश्चित असतो, त्याचं बोलणं अत्यंत कटू असतं. बोलतो तो जे शब्द वापरतो ते जिव्हारी लागतात दिसले त्याला निश्चित बोलतात. निश्चित असून दृष्टी त्याची तिरपी असते, तिला पाहतो डोळ्यांनी. दुसऱ्यांना धोका देणारा, दुसऱ्यांचा नाश होण्यामध्ये आनंद मानणारा त्याचं सांग असं काही कारण नाही. एखाद्या साधकाचा असा घात झाला, काही झालं, त्याचं नुकसान झालं, त्याला आनंद येतो. किती दुष्परिणाम आहे ना. तेव्हा दुसऱ्याचा नाश होण्यात आनंद मानला, खोटी साक्ष देतो. त्यानंतर पोलिसांना पाहिजे सगळं कोणते साक्षीदार संशोधन आणि मग ते कशी पाहतो कशी मिळवण्याचा धंदा निघाला त्याची साक्ष देऊ. साक्ष देणार स्वतःला फार समजतो आणि तसे दाखवतो सुद्धा. मिथ्यावादी खोट बोलणार, मिथ्या म्हणजे निष्ठुर शून्य कठोर असतो, निष्ठुर कठोर असतो, निष्ठुर असतो, लालच खोड असतो. लालच म्हणजे काय दाखवलं त्याच्या बरोबर चला असा लालची असतो, लाल असतो. जिकडे तिकडे बखेडे दंगे मारवतो, भांडण लावतो.
त्याला लोकांनी शांततेने जगू देणं आवडत नाही. त्याच्यामध्ये द्वेष निर्माण करावं, शत्रुत्व निर्माण करावं, झगडे लावावे, भांडणं लावावी, त्याच्यामध्ये आनंद असतो. रंगे करतो, तर्क वाईट तर्क करतो, त्याचा कधीतरी सुतर्क नसतो, सुसंगत नसतो, तर्क असतो. बडबड करतो साचा तोंडाने, ज्याला आला त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मीच खरं आहे, बघ माझंच खरं आहे, अशी बडबड फार होते. बडबड्या दुसऱ्यांचं वाईट चिंतन करणार असा मनुष्य दीक्षेचा अधिकारी नाही. तुला सांगून ठेवतो, असा मनुष्य हा शतकात मार्गामधला दीक्षेचा अधिकारी नाही. म्हणून गुरुने अशा माणसाला दीक्षा देऊ नये. आता गुरु तर काही त्या समाजामध्ये फिरलेला नसतो, तो महत्वाचं ते चारित्र्य पाहिलेलं नसतो, माहिती नसतो. त्यामुळे गुरुला याची काही माहिती नसल्यामुळे आणि तो जेव्हा येतो तो बहुरूपी होतो, नाना प्रकारची बहुरूपी सुरू करतो. त्यामुळे गुरुला तो त्या ठिकाणी अशा काही गुरुया करतो, अशा काही वेळ वाकडं करून वगैरे पाया करतो आणि मला दिशा द्यायला मला चालू वाया असं झालं तसं नाही. खूप व्याया करतो तो. त्यामुळे गुरुंच्या मनामध्ये दया येऊन त्याला होकार दिला जातो आणि दीक्षा घेऊन झाल्यानंतर मग तो जसा होता पूर्वी आणखी त्याला ती शक्ती लागलेली आहे. ही जी शक्ती त्याला मिळालेली आहे ती शक्ती त्याच्या वाईट कर्माला आणखी चांगला पाठिंबा देते. म्हणून गुरुने अशा वाईट माणसाला दीक्षा देऊ, कारण ती शक्ती आहे ती शक्ती ज्या कामात त्या कामाला ती चांगली काम करते. अजून असतो तो घर जाण्याचे काम करतो आणि स्वयंपाक करण्याचे काम करतो. आम्ही काम काय आहे, जाळणं. आता तू चांगलं गाळ आहे तसा तर तो चांगलं गाळ आहे आणि वाईट गोष्टी गाळायचं सुद्धा वाईट गाळ आहे. तशी ही जी शक्ती आहे ना, ही शक्ती चांगली कार्य करते आणि वाईट माणसाच्या अंतकालामध्ये शिलांगे गेल्यानंतर तो वाईटपणा त्याला जास्त बळ येते. म्हणून अशी माणसं फार बिघडतात आणि त्यांना आवडणं मुश्किल होतं. रावणाला पण त्यांनी देवांना पात्र घालून आपल्या याच्यामध्ये कैदे ठेवलेले होते. देवांना कोण होत भगवंतांनी भगवान त्याला सगळे आशीर्वाद आणि वरदान दिलं होतं. तात्पर्य असं की अशी गुरुची त्याला शक्ती मिळाली ही शक्ती मग वाईट मार्गाला जर लावली त्याने तर त्यामुळे तो यशस्वी होत नव्हतो. म्हणून वाईट शिष्याला दीक्षा देऊन हे भगवान स्वतःच आहे. मायाविदन कसा असतो हा मायाविनं कृतघ्नंच प्रपन्यान् प्रच्छन्नान्तरं दाहकं विश्वासघातिनं द्रोहकारिणं पापकरिणं हे झालं असं. आतकालिनं ऐकाक्षं कुत्सितं कुटसाक्षितं सर्व प्रकारकं देवी सर्वोत्कृष्टाभिमानिनं असत्यं निष्ठुरम् असत्यं ग्राम्यादि बहुभाषितं विचारकं तर्कादि कारकं कलप्रियं हे झालेलं आहे. आता पुढचं वृथा आक्षेपकरं मूर्खं चार्वाकं वाग्विडम्बनं
परोक्षे दूषणंतरम प्रत्यक्षे प्रियवादिनं परोक्षे दूषणकरम प्रत्यक्षे प्रियवादिनं वाग्ब्रह्मवादिनं विद्याचौरं आत्मप्रशंसकं गुण अहिषु गुण असहिषु अहितम आत्मक्रोधनं हे अंबिके देवी वाचालं दुर्जनं सर्वलोक विवर्जितं विशुलं पर संताप्यं संवित् प्रणयं मे हे प्रियकरती हे अशी माणसं असतात त्याच्यामध्ये अशा माणसांना ही शक्तिपात दीक्षा दिली नव्हती असं भगवान त्या पार्वतीला शिकवलं. आता बिचारी पार्वती तर काही दीक्षा देत नाही. दीक्षा देणारे हे बाबा आहेत. जगाचा सगळा विचार करून हा निर्देश सगळ्या लोकांना काळामध्ये सांगितलेला आहे. पार्वतीला त्याला काही विरोध नाही. आता गीतेमध्ये सुद्धा ते गुरुचं म्हणून ते पार्वतीला भगवान सांगलेलं तिथे त्यांची शक्ती तिला सांगण्यात काही अडचण नाही. परंतु लोकांसाठी जगासाठी हे सगळं ते सांगत असतात. तसं याही ग्रंथामध्ये तंत्र नावाचा ग्रंथ यामध्ये भगवान पार्वतीला जेव्हा या गोष्टी सांगून राहिले त्यावेळेला पार्वतीला तर काही तुम्ही ज्या दिशा नका देणारे गुरु तुम्ही आहात. परंतु हे एवढ्यासाठी सांगून राहिले की निदान हे सगळे जगातले लोक आहेत जे गुरु आहेत करावं. मग आता काय सांगतो भगवान सांगतोय कसा आहे तो जो मूर्ख आहे मूर्ख माणसाला दीक्षा देणं काय नुसता मूर्ख नाही तर नास्तिक मूर्ख नाही. त्याचा देवाला पण विश्वास नाही. दीक्षा कशाला घ्यायला दीक्षा एवढ्यासाठी देतो की त्याचा कुठला तरी रोग म्हणा किंवा काहीतरी या दीक्षेने नष्ट होतो असं त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून तो दीक्षा घ्यायला नास्तिक आहे जेव्हा विश्वास नाही ज्ञानाच्या गोष्टी बोलत असून दुसऱ्यांना बोलवीत असतो. कुठेतरी काहीतरी ऐकलेलं वाचलेलं असतं आणि त्या ज्ञानाच्या गोष्टी तो इतरांना सांगत होतो आणि लोकांना बोलवतो ज्ञानी आहे. आणखी त्याचं वैशिष्ट्य दुसऱ्यांवर खोटे आणि आक्षेप घेतो. हा जो प्रकार आहे समाजामध्ये खोटे आक्षेप घेणं खोटे आळ घेणं दुसऱ्यांवर खोटे आळ आणि आक्षेप घेतो. एखाद्या माणसाची तोंडावर स्तुती करतो पण मागावून निंदा करतो. तो गेला तेव्हा त्याची निंदा सुरू. तो संशय असला स्तुती करतो जसे गुणगान गातो वा वा तुम्ही किती चांगले आहात आणि तो नसला मग त्याची किती दुटप्पीपण आहे हा सेवामध्ये त्याला ते सांगितले. तोंडावर स्तुती आणि मागवून निंदा तोंडाने ब्रह्मज्ञान सांगतो पण आचार शून्य असतो. स्वतः काहीच लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः पूर्ण पाषाण. हा असा पूर्ण पाषाण जसं दगड बसतो
तोंडाने ब्रह्मज्ञान सांगतो पण आचारशील. दुसऱ्यांची विद्या दुसऱ्यांचं काही असलं ना तर ते माझंच आहे असं सांगतो. हे शैली दुसऱ्यांची विद्या आपली म्हणून सांगते. म्हणून याला विद्याचोर म्हणतात. हा विद्येशी संबंधित असतो. दुसऱ्यांचे सद्गुण सहन होऊन न सहन होऊन हा दुःखी होतो. तिच्या दुःखाचं कारण काय? अनेक वर्ष फार सद्गुण येऊन त्याची वागणूक करून घ्यावी, स्थिती करून घ्यावी, मेलेला दुःख होऊन घ्यावी. आता त्याला चांगल्या गुणांमुळे लोक त्याला वाहवा मिळतात, सुखी करतायत, मोठेपणा देत आहेत, तुला दुःख काढत होत. तेव्हा दुसऱ्यांचं चांगलं वागणूक मिळून दुसऱ्यांचे सद्गुण सहन होऊन दुःखी होते. क्रोधी होऊन स्वतःचेच मजबूत सांगत होते. माझा आपण होतो घरामध्ये दुसऱ्यांची स्थिती ऐकते, त्याला राग येतो. घरामध्ये आग्रह क्रोधी होऊन स्वतःच नुकसान होते. जो दुर्जनांची मैत्री करतो त्याची मैत्री जी आहे ना, असं त्याच्या स्वभावाचे जोडत असतात त्यांच्याशीच मैत्री होणार त्याची. व्यवहारामध्ये तुम्ही सुद्धा बघा किंवा आपल्या संसारामध्ये पाहतो, मित्र कसे होतात. दोन व्यक्ती एकमेकांचे मित्र केव्हा होतात? समानशीलन व्यसनेषु सख्य. हा न्याय शास्त्राचा न्याय आहे. समानशील असं दोघांचं चारित्र्य सारखं, हा जसा कसा असतो. दोघांचं शील जर सारखं असलं एवढंच मैत्री होते. म्हणून वाईट माणसं पटकन मित्र होतात. वाईटांची दोन विषय असतात वाईटचं भांडण याच्यापासून दूरच राहायला बरोबर. म्हणून चांगली माणसं या दृष्टिकोनापासून दूर होतात. तेव्हा हा दुष्टांची मैत्री करतो. दुर्जनांची मैत्री करतो, दुसऱ्यांना व्यर्थ ठेवतो, कष्ट देतो. असा मनुष्य हा दीक्षेचा अधिकारी म्हणून त्याला शक्तिपात दीक्षा देऊन असं भगवान सांगतात. अशा माणसाला दीक्षा दिल्याने त्याचं काही त्या दिशेने आत्मज्ञानी होणार नाही. पण जो कोणी आत्मज्ञानी होऊन राहिलेला आहे दीक्षेने, त्याच्या मार्गामध्ये अडथळा आणला, त्याच्या मार्गामध्ये अनेक संकट आणतो. म्हणून अशी दुष्ट माणसं आपल्या संसारात दिसावीत. एकमेकाचं कल्याण मोठं चिंतन करणारे माणसं जास्त फायदा. वाईट माणसाला धरलं तुम्ही काय होतं, ते स्वतःचा तर फायदा करतच नाही, तुमची दुसऱ्यांचा दूध होती. कारण दुसऱ्यांचं कल्याण होण्यामध्ये त्याला दुःख होतं. दुसऱ्यांचं कल्याण कसं काय होत. अशी माणसं दिशेला पाहते नाही. गुरुंनी आपल्या लोकांना दिशा दिली. किती श्लोक श्लोक राहिलेले. एक बघा शास्त्र किती अर्ध्यानुसार करते.
आपल्याला सुद्धा आपण समाजात राहून इतकी बात देणं आपल्याला निवडावी परंतु शास्त्रज्ञानाची दृष्टी किती महत्वाची दृष्टी असते. तेव्हा तिचे श्लोक भारताची ऐकल्यासाठी त्यांचे हे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण किती भयानक असतात हे एवढ्यासाठी आपल्याला सांगितलं जात आहे की तुम्ही सागर भाषा माणसा चुकून जर असा विष आपल्या मार्गामध्ये आला असेल तर येतात तशी माणसं चुकी देतात तर अशा माणसांपासून हे चांगल्या सांगितले दूर करावं. त्यासाठी आपल्याला भगवान समजून दिलेले त्याला आणखी काही शोधून करायचं समजावं सगळ्या विषयांमध्ये